गेले 5 दिवस भक्तांच्या घरी विसावलेल्या गणपती बाप्पांनी आज भक्तांचा निरोप घेतला। कोल्हापूर शहरातलं घरगुती गणपतीचं विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीनं की धर्मसंमत पद्धतीनं करायचं यावरून मतमतांतर दिसून आली। यापूर्वी पर्यावरणपूरक पद्धतीनं मूर्ती विसर्जनाचा भाग म्हणून कृत्रिम कुंडांमध्ये मूर्ती विसर्जन करणं किंवा मूर्ती दान करणं या संकल्पनांना कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळायचा। परंतु यावर्षी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत धर्मशास्त्राप्रमाणे वाहत्या पाण्यातच गणेश मूर्ती विसर्जित करणार अशी भूमिका घेतली होती। पंचगंगा नदीपात्रात गणेश भक्तांनी मूर्ती विसर्जित करू नये यासाठी प्रशासनाकडून नदीपात्राकडे जाणारा परिसर बॅरिकेड लावून बंदिस्त केला होता। पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता। शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मात्र कालच बैठक घेऊन वाहत्या पाण्यातच मूर्ती विसर्जित करण्याची भूमिका घेत आज दुपारी 3 वाजेपर्यंत गणेश भक्तांनी पंचगंगा नदीघाट परिसरात जमावं असं आवाहन केलं होतं। दरम्यान आज दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमाराला हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमा होण्याच्या अगोदरच काही गणेश भक्तांनी आक्रमक होत नदीपात्रात मूर्ती विसर्जित करण्याचा निर्णय घेतला। त्यांना महापालिकेचे अधिकारी पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता गणेश भक्तांनी त्यांना इतर वेळी पंचगंगा नदीचं जे प्रदूषण होतं त्याबद्दल कारवाई होत नसेल तर आता मूर्ती विसर्जनाला बंदी आणि कारवाईची भीती का असा सवाल उपस्थित करत बॅरिकेड काढून टाकले। गणेश भक्तांच्या या पवित्र्यावर महापालिकेचे अधिकारी आणि पोलीसही केवळ बघत राहण्यापलीकडे काहीच करू शकले नाहीत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुशील भांदिगरे यांनी नदी प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या इतर घटकांवर कारवाई केली जात नाही, मग मूर्ती विसर्जनावरच निर्बंध का असा सवाल उपस्थित केला। मुख्य गणेश विसर्जनाचा दिवस आणि या ठिकाणी तुम्ही बघत आहात की महापालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी बॅरिकेड लावलेले आहेत। मुळामध्ये पंचगंगा नदीचं प्रदूषण वर्षभर होते, त्या ठिकाणी महापालिकेच्या उपाययोजना कुठल्याही केलेल्या नाहीत आणि आज गणपती सोडायचं म्हणलं की पूर्ण बॅरिकेडिंग लावलेलं होतं। पण गणेश भक्त आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि भागातील नागरिक असतील या सगळ्यांनी बॅरिकेड या ठिकाणी उधळून लावून आम्ही पंचगंगा नदीमध्ये गणपतीचं विसर्जन केलेलं आहे। यामध्ये आम्हाला एवढंच सांगायचं आहे की इथनं राधानगरीपर्यंत गणपती पाण्यात सोडले जातात, कुरुंदवाडपर्यंत गणपती पाण्यात सोडले जातात। एवढ्यापुरतं गणपती इथं सोडला नाही म्हणजे नदीचं प्रदूषण होत नाही असं हा महापालिकेचा सिद्धांत कुठला आहे आणि गणपती पाण्यात सोडल्यावरच प्रदूषण होतं ह्याचा कुठलाही शासनाचा JR नाही आहे। त्यामुळे महापालिका नागरिकांची गणेश भक्तांची दिशाभूल करायला लागलेला आहे। पहिला पंचगंगा नदी प्रदूषणाला जे घटक जबाबदार आहेत त्यामध्ये दुधाळी नाला असेल, हे महिला मिश्रित पाणी असेल, हे पहिला महापालिकेने थांबवावं। यानंतर हिंदुत्ववादी संघटनांचे दीपक देसाई, उदय भोसले, सुनील सामंत, संदीप सासणे, शिवानंद स्वामी, गजानन तोडकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते नदीघाट परिसरात जमा झाले। त्यांनी देखील पिकनिक पॉइंटच्या मार्गावर लावलेले बॅरिकेड काढून टाकले आणि लोकांना पंचगंगा नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्याचं आवाहन करत जोरदार घोषणाबाजी केली। यावर्षी महापालिकेच्या वतीनं पंचगंगा नदीघाट परिसरात कृत्रिम विसर्जन कुंडात काही भक्तांनी मूर्ती विसर्जित केल्या, मात्र बहुतांश गणेश भक्तांनी आज पंचगंगा नदीपात्रातच मूर्ती विसर्जित करायला पसंती दिली। हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि पोलीस नदीघाट परिसरात सायंकाळपर्यंत थांबून होते।